कपिल धारवाडीला आणि या गाव ग्रामस्थांना हमेशा शासनाला प्रशासनाला सांगितलेलं आहे की यांचं पुनर्वसन व्हावं नाही। माझ्या माहितीनं 5-7 वर्षापासून या लोकांची मागणी आहे की आमचं पुनर्वसन करा, कारण कुटुंबाच्या जीविताला धोका आहे। इथं हे डोंगराच्या कडीला गाव आले आणि हे आता इतकं खचलंय की पहिल्यांदा बघतोय आम्ही 7 फूट खचलेलो 7 फूट खचलेले। शासनाला सुद्धा प्रशासनाला आणि शासनाला शॉट बसल खरंच जर असं माहिती प्रत्यक्ष येऊन जर बघितली तर स्थानिक प्रशासनानं योग्य अहवाल सरकारला देणं गरजेचं आहे। मी आत्ताच येताना शंभूराजे देसाई साहेबांना सुद्धा बोललो की पुनर्वसन मंत्री आपले मकरंद आबांचा फोन लागत नव्हता मंत्री महोदयाचा, म्हणून त्यांना लावला। त्यांनी सांगितलं की आम्ही पुरेपूर लक्ष घालतो, काय काय अडचणी आहेत, काय काय आल्यात, प्रस्ताव वगैरे आलाय का नाही आला। आमचं म्हणणं आहे की यांना आता तुम्ही तातडीनं ताबा देणं खूप गरजेचं आहे। तुम्ही जर हस्तांतरित केलंय गायरान तिथलं तर ते गावकऱ्यांच्या ताब्यात देणं खूप गरजेचं आहे। म्हणजे त्यांना तिथं जनावरं बांधता येतील, शेड मारता येतील किंवा राहता तर येईल। इथं राहायचं म्हणजे जीव धोक्यात घालून आता त्या घरात पेशंट आहे, ते कसं न्यायचं आता, ही जबाबदारी सरकारची नाही आहे का? हे आम्ही कानावर टाकलंय, परंतु गावकऱ्यांना आणखीन विचारलंय आणि किंवा अडचणी आपल्याला सांगा। त्यांचं एक शिष्टमंडळ आम्ही शंभूराजे साहेबांकडे पाठवून ते मकरंद आबाकडे पाठवतो, पुनर्वसन मंत्र्यांकडे। आता त्यांचं ज्या दिवशी सांगतील त्या दिवशी त्यांना पाठवतो आम्ही, तर सांगितलं आणि लावून धरून लवकर होईल। पण तुम्ही गावकऱ्यांनी सुद्धा जीवाला जपावा, कारण हे संकट असं सांगून येत नसतं। उगाच आपण धाडस करू नका कसं, पण आपण हे लावून धरू इथलं आणि न्याय 100% देणार आहे, 100% या गावाला न्याय देणार।